काय मुलांनो, तुम्ही काय बनवणार आहात आज? लिंबू सरबत. लिंबू सरबत. ओके. लिंबू सरबत केव्हा पितो आपण? उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये. कोण बनवतं घरामध्ये लिंबू सरबत? हा, तुला येतं बनवता? काय काय लागतं दाखव बरं. काय काय? हा, आणखी साखर, हा, लिंबू, हा, संगूचं मीठ. ओके. करून दाखव बरं मला आता सरबत कसं बनवतात. काय घ्यायचं सगळ्यात अगोदर? पाणी. पाणी. ओके. पाणी किती घ्यायचं? अर्धा ग्लास. हा, घेतलं पाणी. आता काय टाकायचं त्यात? साखर. चमच्यानी टाक. किती चमचे टाकायची? 2. हा, 1 आणि 2. हा, आता काय करायचं? हा, साखर विरघळवून घ्यायची. हा, आता साखर विरघळली. आता काय करायचं? हा, चिमूटभर मीठ टाकायचं. नंतर लिंबू पिळायचं. टाका. छान. आता झालं सरबत तयार. हा, पहा. वा वा वा, सुंदर. खूप समोर चालवतात तुम्हाला माहिती आहे ना, त्यांचा मुलगा आता 5वी ला गेलेला आहे. तर त्यांना मी विचारतो दुसरा प्रश्न, आपण हा व्यवसाय किती दिवसापासून करतात आणि आपल्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे? व्यवसाय म्हणजे आता मी जवळपास 20 ते 22 वर्षापासून याच्यामध्येच आहे आणि हे करून सुद्धा मी मोठी काम करतो. आमच्या वडिलांच्या पूर्वीचं म्हणजे माती काम करणे, त्याच्या थ्रू मी शिकलो आणि मूर्तिकार पण हे दुसऱ्यापाशी 1 ते 1.5 महिना करून माझ्या वैयक्तिक मी धारणाने ते पण शिकलो सर. आणि याचा प्रयत्न याची सुरुवात याच्या वैशिष्ट्य म्हणजे हे खूप कष्टाचं काम आहे. पहिलं असं काम होतं वडिलांपूर्वीचं, माती गाढवा आणणे, ती मातीची म्हणजे हे करणे. आणि दुसरी गोष्ट आहे, त्याला खूप मेहनत घेऊन पायाने पुढं मिळवायचा आणि त्या मातीचा मळीचा आकार घ्यायचा. नंतर ते माती मळून सुद्धा त्याचा चाकावा आकार घ्यायचा. तो आकार घेऊन सुद्धा आणि ते आकार घेऊन सुद्धा माठ बनवायचा प्रयत्न केला. तो बी हातानं घडून सुद्धा मोठा ठोकून करायचा. मुलांना विद्यार्थी तर तुम्हाला कळालं की यांचं किती कष्टाचं काम आहे. यांचे वडील शेतातून लांबून गाडवावरून माती आणायची. म्हणजे गाडवाची दोन्ही बाजूला कोणतं बांधायचं, ते माती तिकडून भरायची, सोबत ते हाकत आणायची. इथं आल्यावर गाडी कचरा वगैरे स्वच्छ करायचा, खडे काढायचे, मग ती माती भिजू घालायची, ती पायानं मळायची. अशा प्रकारे एकदम कष्टाचं काम. आणि